राज्याची अंदाज समिती मागील वर्षी धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेली असताना शासकीय गुलमोहर विश्रामगृहात तब्बल 1,84,00,000 रुपयांची रक्कम सापडल्याची घटना घडली होती। शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी सदरचे प्रकरण उघडकीस आणले होते। या घटनेला 1 वर्ष पूर्ण होऊन देखील याबाबत अंदाज समितीच्या आमदारांवर तसेच या प्रकरणातील या संस्थेत आरोपी असलेल्या मंत्रालयातील स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। या घटनेला 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने आज शहरातील गुलमोहर शासकीय विश्रामगृह येथे प्रतिकात्मक वर्ष श्राद्ध घालत या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांनी हिंदू धर्माच्या रीतिरिवाजानुसार विधिवत पूजा करून मुंडन करीत या अनोख्या आंदोलनात सहभाग नोंदविला। हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे वर्ष श्राद्धाची पूजा यावेळी पुरोहितांकडून करण्यात आली। या प्रतिकात्मक वर्ष श्राद्धाच्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणारे बॅनर लावण्यात आले होते। 1 वर्ष झालं आहे, आपण या निमित्ताने वर्ष श्राद्धाला काय आपली प्रतिक्रिया? असं आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोज घोषणा करतात भ्रष्टाचाराला सोडणार नाही। आता इथे 1,84,00,000 रुपये सापडले। ते म्हणाले होते मी 2 दिवसात यासाठी स्थापन करतो। त्यांनी यासाठी का स्थापन केली नाही? म्हणून मी त्यांना कायम सांगतो, ज्या घोषणा तुम्हाला पेलवत नाही त्या करूच नका। आता 1 वर्षामध्ये माझी काय तेवढी आर्थिक क्षमता नाही, पण वकील औरंगाबाद जाणे येणं यामध्ये मला 4 लाख रुपये खर्च आला। वकील पैशाशिवाय उभे राहत नाही म्हणून मी असा स्वतः घेतलं होतं। काय सरकारच्या वकिलांनी धुळे न्यायालयापासून माननीय उच्च न्यायालयापर्यंत किशोर पाटलांची म्हणजे आरोपी नंबर 1 याची पाठराखण केली आहे। त्या भावनेचा उद्वेग म्हणून आम्ही आजचा कार्यक्रम आयोजित केला। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।